शिरूर मधले बिबटे वनताऱ्याला सोडण्याचा निर्णय मंत्रालयातल्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीचं शिरूर मधल्या ग्रामस्थांनी स्वागत केलं। मात्र सर्व बिबट्या वनताऱ्यात न्या, आम्हाला एकही बिबट्या नको अशी आक्रमक भूमिका देखील मांडली। याबाबत ग्रामस्थांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। मुंबईतील मंत्रालयात बिबट्याच्या संदर्भात पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत सर्व बिबटे या ठिकाणावरून पकडून वनताराला सोडण्याचा निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाकडे सध्या ग्रामस्थ कशा भूमिकेतनं पाहता आपण जाणून घेणार आहोत। पिंपरखेड या ठिकाणचा जो काही घटनाक्रम पाहिला तर ग्रामस्थ आक्रमक होते, 15 तास रास्ता रोको केला, यानंतर मंत्रालयात बैठक झाली आणि आता या बैठकीमध्ये हे बिबटे पकडून वनताराला सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या संदर्भातला प्रस्ताव तसं केंद्राकडे पाठवला जाणार आहे। तो निर्णय नक्की चांगलाच आहे, याच्याबद्दल आमच्यामध्ये मनामध्ये शंकाच नाही। सगळे शेतकरी त्या ठिकाणी भयभीत झालेले आहेत। जर बिबटे जर त्या ठिकाणी जर वनताराला सोडले तर नक्कीच हा एक निर्णय चांगला राहील। वनताराला सोडलं तर चांगला निर्णय असं म्हटलंय त्यांनी। चांगले सगळे शेतकरी आनंद होतील, महिला आनंद होतील। अडचणी राहायच्या काही काळाविधी लोक रात्री पाणी भरत होते, आता दिवसा सुद्धा बाहेर यायचं म्हटलं तर खूप अडचणी आहेत। फक्त एवढंच यांचं म्हणणं आहे की हे वाघ आहेत, हे तुम्ही तुमच्यात एकदा गेले तर परत शेतात दिसले नाही पाहिजे, एवढंच त्यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। की आमची मुलं वगैरे हे आहेत ही छोटी छोटी एवढे भयभीत झालेत की ते शाळेत जायला पण घाबरतात। सगळं तुम्ही हे जे बिबटा पकडलाय, समजा आज जरी पकडलाय, आज तुम्ही न्याला, याचा काय पुरावा देणार तुम्ही? का तुम्ही वनतारामध्ये सोडलाय का परत इथं देवगाव मध्ये सोडलाय किंवा याच्यात मंगरुळ मध्ये सोडलाय? कालची अशी बाईट आहे वनमंत्र्यांची का इकडून पुणे जिल्ह्यातून वाघ धरतात आणि आमच्या ठाणे जिल्ह्यात सोडतात, असं स्वतः वनमंत्री बोललेत, तर बाकीच्या जनतेने काय बोलायला पाहिजे? याचा अर्थ काय? स्वतः वनमंत्र्यांना मान्य आहे का इकडले वाघ तिकडे सोडतात, त्याच्यामुळे आम्ही सेफ नाहीत, ते म्हणतात गुजरातला तिकडे याच्यात जामनगरला नेऊन सोडायचे किती 100 बरोबर, आणि आपल्याकडे क्वांटिटी किती 2500। अहो ते 6 महिन्याला वेळेला त्याला 5 बिल्ल वाटतात, प्रोडक्शन वाढतच आहे ना, 100 नेऊन काय करता? हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।